श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या 30 एप्रिल रोजी बुधवारी आलेली आहे अक्षय्य तृतीया. आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय्य तृतीयेच्या या दिवसाला खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीयेचा हा दिवस एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची एकत्र पूजा केली जाते. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि संपत्ती यावी यासाठी देवी लक्ष्मीला श्रीहरी विष्णू यांच्यासह या दिवशी पूजलं जातं. अक्षय्य म्हणजे जे कधीही संपत नाही आणि वैशाख शुद्ध तृतीया ही अशी तिथी आहे की ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही आणि म्हणूनच या सणाला अक्षय्य तृतीया असं म्हटलं जातं. या दिवशी एखादी व्यक्ती चांगले कर्म आणि दान करते तर त्या व्यक्तीला त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये शुभ परिणाम मिळतात आणि त्यांचा प्रभाव हा कधीही संपत नाही. अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच आपल्या पितरांची सुद्धा पूजन या दिवशी केली जाते. अक्षय्य तृतीयेचा हा सण पितरांना समर्पित आहे. आपले पितृ हे आपल्यावर संतुष्ट व्हावेत, त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण केलं जातं आणि त्यांचं पूजनसुद्धा केलं जातं. आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, आपला खडतर पितृदोष दूर होण्यासाठी या दिवशी पिंडदान, तर्पण इत्यादी कार्यसुद्धा केले जातात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच आकाशगंगेमध्ये निवास करणारी पवित्र गंगा नदी राजा भागीरथांच्या तपामुळे भगवान शंकरांनी पृथ्वीवर पाठवली होती. त्याचप्रमाणे महाभारतानुसार या दिवशी श्रीकृष्णाने वनवासात असताना पांडवांना अक्षय पात्र हे दिलं होतं आणि हे भांड पांडवांना देऊन त्यांनी आशीर्वाद दिला होता की या भांड्यातून अमर्याद अन्न हे तुम्हाला मिळत राहील, जेणेकरून पांडवांपैकी वनवासामध्ये कोणीही उपाशी राहू नये. तर असे हे अक्षय पात्र अक्षय्य तृतीयेच्याच दिवशी श्रीकृष्णांनी पांडवांना दिले होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्याला सुद्धा खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वस्तू खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये धन, धान्य, संपत्ती, पैसा यामध्ये सदैव बरकत राहते. देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये भरभराट होते आणि म्हणूनच या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं अत्यंत भरभराटीचं लक्षण मानलं जातं. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा केल्याने आपल्याला अपार धनसंपत्ती, ऐश्वर्य, सुख, शांती, समृद्धी प्राप्त होत असते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण ज्या काही वस्तू खरेदी करतो तर त्या वस्तूंपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत असतात. या वस्तू आपल्या आयुष्यामध्ये भरभराट घेऊन येत असतात. तर या दिवशी आपण जे काही चांगले कर्म करतो तर त्यामुळे आपल्याला त्या चांगल्या कर्मांचे शाश्वत पुण्य हे प्राप्त होत असतं. हे पुण्य आपल्यासोबत कायम राहतं. या पुण्याचा कधीही क्षय होत नाही आणि म्हणून या दिवशी आपल्याला शक्य होतील तितके चांगले कर्म करायचे आहेत. तर अशा या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण जर काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचे आपल्याला अक्षय्य फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे की जो उद्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. उद्या अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही काहीच नाही केलं तरीसुद्धा चालेल, पण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ही एक वस्तू तुम्ही नक्की अर्पण करा. यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि तुम्हाला वर्षभर धन, धान्य, संपत्ती, पैसा कशाचीही कधीच कमी पडणार नाही. तुमच्या घरात अखंड लक्ष्मी कायम नांदेल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला उद्या अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा हा उपाय उद्या नक्की करा. आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार केव्हाही करू शकता. तुम्हाला जर सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण करायला जमत असेल तर तुम्ही सकाळीच ही वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करू शकतात. पण जर तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी ही वस्तू जरी अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तरीसुद्धा चालेल. दिवसभरात जसा वेळ तुम्हाला मिळेल त्या वेळेनुसार तुम्ही अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण करू शकता. अक्षय्य तृतीया म्हणजे अक्षय्य फळ देणारा शुभ दिवस आणि म्हणून या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा मातेला ही वस्तू नक्की अर्पण करा. यामुळे तुम्हाला अन्नपूर्णा मातेचा आणि सोबतच माता लक्ष्मीचा अखंड अक्षय्य आशीर्वाद प्राप्त होईल आणि म्हणूनच उद्या प्रत्येक घरामध्ये हा उपाय केला गेलाच पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये माता अन्नपूर्णेची मूर्तीही असतेच. अन्नपूर्णा देवी म्हणजेच माता पार्वती देवीचे रूप आहे. अक्षय्य तृतीयेला अन्नपूर्णा देवीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.
कारण हा दिवस अन्नपूर्णा देवीचा वाढदिवस मानला जातो आणि त्यामुळे घरामध्ये अन्नधान्याची भरभराट आणि समृद्धी यावी यासाठी अक्षय्य तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा केली जाते। अक्षय्य तृतीयेला अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट होते। या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि संपत्ती येते। माता अन्नपूर्णेचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला यामुळे प्राप्त होत असतो आणि म्हणूनच उद्या अक्षय्य तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणासोबतच, पितरांच्या पूजनासोबत, देवी लक्ष्मी मातेच्या पूजनासोबतच अन्नपूर्णा देवीचे सुद्धा पूजन या दिवशी करायचे आहे। जर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता भासत असेल, अन्नधान्य हे तुमच्या घरामध्ये वाया जात असेल, तर उद्या हा उपाय तुम्ही नक्की करा। यामुळे तुमच्या घरातलं अन्नधान्य हे कधीही वाया जाणार नाही आणि तुमच्या घरात अन्नधान्याची कमतरता ही तुम्हाला कधीच भासणार नाही। त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर सतत पैशांच्या आर्थिक अडचणी जाणवत असतील, आलेला पैसा हा तुमच्या हातामध्ये टिकत नसेल, तरीसुद्धा ही समस्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय उद्या नक्की करा। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाकून आपल्याला स्नान करायचं आहे। त्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत। आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। धूप दीप लावून आपल्या घरातलं वातावरण हे आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि अशा प्रसन्नतापूर्वक झालेल्या वातावरणामध्येच हा उपाय आपल्याला करायचा आहे। दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही केव्हाही करा, पण हा उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्या आणि धूप अगरबत्ती हे सुद्धा लावून घ्या आणि त्यानंतर या उपायाला तुम्ही सुरुवात करा। आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मोठं ताम्हण घ्यायचं आहे आणि त्या ताम्हणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आणि यानंतर या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। तुम्हाला ज्या वस्तूने अभिषेक करता येत असेल त्या वस्तूने तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला अभिषेक करा आणि तुम्ही जेव्हा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला अभिषेक करत असाल तर तेव्हा तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे। आणि हा अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि यानंतर एक खोलगट वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला थोडंसं हळद, कुंकू, अक्षता या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यावर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसरी वाटी घेऊन त्यामध्ये आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे। सप्तधान्यामध्ये इथे आपल्याला 7 प्रकारचे धान्य घ्यायचे आहेत आणि हे सप्तधान्य घेताना त्यामध्ये आपल्याला तांदूळ हे अत्यंत महत्त्वपूर्ण धान्य घ्यायचंच आहे। कारण अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही आपण जेव्हा देवघरामध्ये ठेवतो तर ती तांदळामध्येच ठेवली जाते, त्यामुळे तांदूळ हे महत्त्वपूर्ण धान्य आपल्याला या सप्तधान्यामध्ये घ्यायचंच आहे। तसंच तुम्हाला इतर धान्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, डाळी या ज्या काही सप्तधान्य आहेत तर ते हे सर्व सप्तधान्य तुम्हाला घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्हाला 7 प्रकारचं सप्तधान्य घ्यायचं आहे। हे सर्व तुम्हाला एकत्र करायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर बसूनच आपल्याला हे सप्तधान्य अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं आहे। हे सप्तधान्य अर्पण करत असताना तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या 5ही बोटांचा वापर करू शकतात आणि हे धान्य अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावर आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हे धान्य देवीच्या खांद्यापर्यंत येईल इतकं सप्तधान्य हे आपल्याला देवी मातेला अर्पण करायचं आहे। हे धान्य अन्नपूर्णा देवीला अर्पण केल्यानंतर अन्नपूर्णा देवीला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत। धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। एक लाल फूलसुद्धा आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे आणि यानंतर नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे। तुमच्या घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल तर त्या स्वयंपाकाचा, त्या पदार्थांचा नैवेद्य तुम्ही देवी मातेला दाखवायचा आहे आणि यानंतर तिथेच बसून आपल्याला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे। यानंतर आपल्याला देवी मातेला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता पडू देऊ नको। आपल्या घरामध्ये अन्न, धान्य, संपत्ती, पैसा कायम टिकून राहावा, तो कधीही संपू नये। आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी कायम टिकून राहावी आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी अशी देवी मातेला आपल्याला दोन्ही हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे। अन्नपूर्णा मातेचा आपल्या घरावर सदैव आशीर्वाद राहावा यासाठी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही देवी मातेची मूर्ती आपल्याला त्या सप्तधान्याच्या वाटीसहित तिथून उचलायची आहे आणि आपल्या किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये आपल्याला न्यायची आहे आणि आपल्या गॅसला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे। हळद कुंकू देवीला अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे
आणि यानंतर ही मूर्ती तुम्हाला तुमच्या किचनमध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आणि आपल्या किचनमध्ये गॅसजवळ ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आणि तिथे पुन्हा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची पूजा करायची आहे। ही मूर्ती आपल्याला त्या सप्तधान्यासहित तशीच ठेवायची आहे आणि तिथे तुम्हाला दिवासुद्धा जर प्रज्वलित करता येत असेल तर तो सुद्धा तुम्ही नक्की लावा। आणि दिवा लावणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवा नाही लावला तरीसुद्धा चालेल, पण ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला तशीच ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे। संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला त्या सप्तधान्यामध्ये तशीच ठेवायची आहे। आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे सप्तधान्य पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे किंवा तुम्ही गाईलासुद्धा खाऊ घातलं तरीसुद्धा चालेल। आणि त्यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला तांदळामध्ये ठेवून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे। तर याप्रमाणे असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या अक्षय्य तृतीयेला करायचा आहे। यामुळे तुम्हाला अक्षय्य फळ हे प्राप्त होईल। तुमच्या घरात अन्नधान्याची कमतरताही तुम्हाला कधीच भासणार नाही आणि म्हणून तुम्ही हा उपाय उद्या नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।